काय काय करायचं आहे? नमस्कार मंडळी, सगळे ठीक आहात ना? तर आपला साखरपुड्याचा प्रोग्राम झाला आहे आणि आता आपल्याला करायचे आहे मांडव स्थापना. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे उंबर आणण्यासाठी. तर चला उंबर आणायला जाऊया. स्वतः यजमान आता जातात उंबर आणण्यासाठी. कुठे चाललास? उंबर आणायला ना? हे शरण नाही इकडे मोबाईल ये, तू हाता इकडे ये. गेले वाले उंबरा मुलू गणपती देवारी कांदे घेतल्या कुराडी. तुमच्याकडे मोबाईल असला तर उभा मोबाईल धरून काढा ना सुट्टी. विठोबा देवारी कांदे घेतल्या. तिकडे मोबाईल आणला शरव? मोबाईल आणलास? तिने आणला असेल ना? मोबाईल नाही आणलास? अरे चाप जरा गाणं घ्या, मला गाणं नाही बोलून दे. तर मंडळी, आमची जी धवलानी आहे तिचे नातू आणि नाती या ठिकाणी आले आहेत आणि तिच्याकडे पैसे मागत आहेत. तर त्यांना खाऊसाठी पैसे द्या रे कोणीतरी. देवाई गातील्या बाजाव आसा उंबरू राजा. देवाई गातील्या बाजाव आसा उंबरू राहू. देवाई मांडीला टाऊ आसा उंबरू राहू. देवाई मांडीला उंबराला फुलाला राती नाही लाग देवानाचे हाती. उंबराला फुलाला उंबराला लावा फुलाला. ठीक आहे. चार खांद्या. तर मंडळी, उंबर आणि जांभूळ ही यक्षदेवता आहेत. तर मांडव स्थापनेसाठी आपल्याला त्या यक्षदेवतांना बोलवायचं आहे, कारण ते नंतर विघ्नांपासून आपले रक्षण करणार आहेत. तर ह्या गीतातून या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आता जे धवला गीत आहे ते यांचं वर्णन आहे या सर्व गोष्टींचं.
दीपक बालाई काने घेतल्या कुराडी बाल गेलं उंबरा मुलुआ दीपक बालाई काने घेतल्या कुराडी गेलं उंबरा मुलुआ मागायचे का पटकन देवा अगदी तुला पाकला मान्य कर बर राजा तुला अगदी मुलारी आलाय माझा अगदी वर्गा अगदी सगळं कार्य सुरक्षित अगदी जाऊ देवा तर मंडळी मुलारी आला आहे म्हणजे यजमान आहे तो उंबर राजाच्या घरी आला आहे आणि त्याला आग्रह करीत आहे की तू माझ्या घरी चल माझ्या घरी शुभ कार्य आहे तू असला की माझ्या घरावर कोणतंही विघ्न येणार नाही. तर मंडळी मांडव स्थापनेमग हाच उद्दिष्ट आहे की जर तो जो शुभ कार्य करतो यजमान त्याच्या घरी जरी किंवा त्याच्या भावकीत जरी नंतर कोणताही दुःखाची घटना घडली तरी त्याला त्याचं शुभ कार्य थांबविण्याची गरज नाही आहे कारण मांडव स्थापना झाल्यानंतर तो त्याचं शुभ कार्य करू शकतो. कुठल्या हाताने तोडू डाव्या काना घाली ताया कली दीपक निद्याकली पुरा जरा नंबर घेत आहे तर मंडळी धावलारीन यजमानांना नाव घेण्यासाठी आग्रह करीत आहे. तर यजमान म्हणाले की ते नंतर नाव घेतील. मंडळी उंबराची आणि जांभळाची फांदी जंगलातून आणून ती गावातील मारुतीच्या देवळाजवळ बांधली जाते. कारण पूर्वी जंगलात जायचे उंबर आणण्यासाठी परंतु आता रात्र असते त्याच्यामुळे जंगलात न जाता त्या फांद्या अगोदरच आणून ठेवलेल्या असतात. तर असा उंबर तोडून आता यजमानांनी घेऊन आले आहेत. त्याच्यासाठी उंबर आणि जांभळाची फांदी आणायला लागतात म्हणजे ते वृक्ष साक्षीदार दैवत तर मंडळी घेऊन आले आहेत जंगलात जाऊन तोडून घ्यायला. या ठिकाणी आपली मंडळी इथे यजमान आहे ते यजमान घेऊन आले आहेत.
दक्षिणा घेतल्याशिवाय हात सोडत नाही. आपल्या इकडे पुरोहित बसले आहेत राणेसाहेब. तर राणेसाहेब आम्हाला थोडी माहिती सांगतील मंडप स्थापनेबद्दल. राणेसाहेब थोडी माहिती सांगा आम्हाला. माहिती म्हणजे आज मंडप स्थापना म्हणजे मांडवाची स्थापना केली जाते. त्याच्यामध्ये गणेश पूजन, वरुण पूजन आणि नवग्रह पूजन अशा पद्धतीचं पूजन केलं जातं. त्यानंतर नवरा मुलाच्या आरत्या केल्या जातात. आरत्या केल्यानंतर हा कार्यक्रम संपला जातो. धन्यवाद राणेसाहेब. तर हा इकडे जे स्थापनेचं हे आहे विधी आहे त्याच्यासाठी ही चौरंग मांडला इथे. आमचे नवरदेव इकडे. नमस्कार. तर इकडे आमची दौलारीन जे मंडप स्थापनेचं गीत आहे आमचा दवला गीत तो गात आहे इकडे. दीपक राजा घरी आईत लगना त्या घरी जातू पाहुणा आरती कर चल. जांभूला पुसत उंबरा कोणी घरी जाता पाहुणा पांडुरंग राजा घरी आय रे जाता पाहुणा रमकान राजा घरी आईत लगना त्या घरी जातू पाहुणा त्या घरी जाताय पाहुणा जांभूला पुसत उंबरा कोणी घरी जाता पाहुणा बालचन मामा घरी आईत लगना त्या घरी जातो पाहुणा. चला बसायचं. शंकर मामा घरी आईत लगना अशोक मामा घरी आईत लगना त्या घरी जातो पाहुणा आणि तात्या वृद्धश्रवा स्वस्तिनाभूषा कस्तुरी तिग्रं चल्लाटपटले वक्षस्थले कौसुमं नासाग्रे वरमुक्तिकं करतले वेणू करिकंकणं सर्वा. तर मंडळी पुढे कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी यजमान शुभ कार्यात ही मंडप स्थापना करून घेत आहेत आणि पुरोहित पूजाविधी सांगत आहेत. भ्यो नमः वाणी हिरण्यगर्भान्मा सची पुरंदराभ्यां नमः लक्ष्मी नारायणाभ्यां नमः सर्वेभ्यो देवीभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. तर मंडळी शुभ कार्य म्हणजे पूजाविधी आलाच. आपल्या हिंदू धर्मातली ती संस्कृती आहे की आपल्याला शुभ कार्यासाठी पूजाविधी करावाच लागतो. लावा हॅलो लावा.
ओम गणानांदवाय हवामहे कविरामोपमस्तमवेश नमो नमो विरुभ्यो विश्वरूपे गणपती नमः गणानांतवा शौरभोगस्मरो गणपतीर्विजयती गणपत्यादी अवाहनी विनियोगः या सुपरिवर्तित तिघांनी अक्षर सोडून द्यायच्या गणानांतवा शौरभोगस्मरो गणपतीर्विजयती गणपत्यादी अवाहनी विनियोगः त्या सुपारीला गंध लावायचा आहे गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टान् कर्षिणीं ईश्वरी सर्वभूतानां ताभिहोपवैह्यं आई तुम्ही थोडा सौभाग्य द्रव्ये सोन्या शिवतंत्रोवी स्वानंदमांगल्य परिवर्धताम गणपती देवता एक फूट त्या ठिकाणी वाहून घ्यायचा आहे गंध अक्षरा पुष्पम समर्पयामी त्यानंतर दोघांनी हातामध्ये अक्षरा घ्यायच्या गणपतीची प्रार्थना करायची म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मम कार्येषु सर्वदा अक्षर या ठिकाणी या सुपारीवरती सोडून द्यायच्या नमस्कार करायचा आहे प्रार्थनापूर्वकेन मनोभावे नमस्कारां समर्पयामी नमस्कारोमी त्यानंतर गुळ खोबऱ्यावरती पाणी फिरवायचं गुळ खोबऱ्यावरती पाणी फिरवायचं नैवेद्यार्थ देतांशना नैवेद्याला गुरुघात नैवेद्यं समर्पयामी नमस्कारोमी प्रार्थनापूर्वकेन मनोभावे नमस्कारां समर्पयामी या विड्यावरती हळदी कुंकू व्हायचं या नारळावरती हळदी कुंकू व्हायचं सौभाग्य द्रव्यते स्वदेश शिवक्तन करोमी स्वानंद मांगल्य परिवर्धताम गणपती देवता ब्रह्मा गंध अक्षरा पुष्पम समर्पयामी अक्षर चालण्याची वाहून घ्यायचे नमस्कार करायचा आहे प्रार्थनापूर्वक मनोभावे नमस्कारां समर्पयामी नमस्कारोमी तिघाने हात जोडायचे म्हणायचे आहे ओम नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय करिरूपाय रुद्ररूपाय इथे रुद्ररूपाय ते नमः गणपती प्रियतान्न मम कार्यमे सिद्धे मायांतो प्रसन्ने त्वय्धातरी विघ्नानि नाशमायांतो सर्वाणी सुरनायक आणि या सगळं विघ्नहर्ता महागणपती प्रियतान्न मम नमस्कार करत आहे प्रार्थनापूर्वक नमस्कार सर्वयावे त्यानंतर या कलशामध्ये 5 पळ्या पहिले पाणी घालायचं कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रासमाश्रिता मुलेतर स्थितो ब्रह्मा मध्ये वाचन कुक्षत्व सागर सर्व सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो तरुणाः अंगे चैकाग्र संतु समाश्रिता त्रगायत्री सावित्री शांती पुष्टि करिता आयांतु देव पूजा तदे दुरित क्षयकारका गंगेश मनीषे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु कलशामध्ये एक सुपारी हातात टाकून द्यायची एक रुपया टाकून द्यायचं स्वाहा प्रणत लावायचे देवता सुट्टे पैसे टाकायचे एक फूट टाकायचं गंध अक्षरा पुष्पम समर्पयामी नमस्कारोमी नमस्कार करायचा कलशाला नमस्कारोमी त्यानंतर काय करायचं तथावनीकृत जानुमंडल कमल मुकुल शरून छायाले श्री साध्याम दक्षिण पाणशोळ कच्ची धारित्वाम आशिषम प्रार्थयन्ते बस नमस्कार करा त्यानंतर हा कलश आहे हा उचलायचा प्रथम शुभमच्या कपाळाला येतात वहिनींच्या लावा येतात सत्या पुन्हा तुमच्या लावा आता इथे टच करायचा पुन्हा तसंच 1 2 3 एता सत्यासिनागा नद्योगिरी श्री विष्णुपदानी तेनार्घ्यस्तु हो एता सत्यासिनागा नद्योगिरी श्री विष्णुपदानी तेनार्घ्यस्तु हो इथे टच करायचा लागलं तिथे करायचं पूर्व स्वाहा कलशोरमध्ये गंधाक्षरा पुष्पम समर्पयामी नमस्कार त्या कलशावरती 4 वेळा अक्षर 1 2 3 मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव स सर्वेभ्यो देवीभ्यो नमः स सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः याच्यावरती पाणी गुळ खोबऱ्यावरती नैवेद्यार्थ देत अंशना नैवेद्य तलाव प्रस्थापित गुळखाचे नैवेद्य समर्पयामी या विड्यावरती पळीभर पाणी सोडायचं बुलभ स्वाहा महागणपती मुगवा सार्थे वा तांबूल भ्रम यथालाभ भ्रम खजुरी फलम समर्पयामी पूजार्थदे कालोद्भव पुष्पम समर्पयामी या विड्यावरती पूजन द्यायचं नमस्कार करायचा आहे नमस्कार मंडळी इकडे आरती बसली आहे नवरदेवाची काय बोलताय तब्येत पाणी बरी आहे ना गरमी खूप वाढलंय स्वतःची काळजी घ्यायची आहे तुम्ही गरमी वाढलंय ना
पाणी भरपूर प्या. तर काय बोलताय मग आजचा काय प्रोग्राम काय आहे? स्थापनेचा कार्यक्रम आहे ना. तर इकडे भाऊजी आहेत नवरदेवाचे. मित्र आणि मामा मामा बसले तिकडे. नमस्कार. मग किती दिवस सुट्टी घेतली आहे तुम्ही? 5 दिवस सुट्टी घेतली आहे. इकडे काका आहेत. काकांची स्माईल खूप छान आहे. तर काकांच्या घरी म्हणजे लग्न तिकडं पण दुसरीकडे पण लग्न होतं. तर त्यांची खूप गडबड झाली. कारण साखरपुडा होता. तर त्या साखरपुड्यासाठी पुन्हा त्यांच्या सासूरवाडीकडे पण लग्न कार्य होतं. पण त्यांनी ती कसरत पार पाडली. आणि त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट होती की दोन्ही कार्य होते ते एकाच ठिकाणी होते, म्हणजे विरजोळी आणि घोसाळे. तर ते एकाच रस्त्याला त्यांना ते जमलं करायला. तर त्यांचे धन्यवाद. इकडे आमचा दादा बसला आहे, खाली माझ्या ढोलकी वाजवणारे. ना काय बोलताय? मस्त सोय पाणी केलंय की नाही? आमचा दुसरा एक दादा आहे. काय बोलताय? बरे आहात ना? खाली वाजवाले. आणि आमच्या इकडं महेंद्र म्हात्रे दादा, हे सनई खूप छान सनई वाजवतात. तर मंडळी आपण एक त्यांचा व्हिडिओ बनवू याच्यासाठी. सनईवरती छान गाणी वाजवतात. दीर्घम आयु श्रेयम शांती पुष्टी पुष्टीस्तु. तर नवरदेवाचा मित्र परिवार नमस्कार. कळवले इकडे तयार झाले आहेत. पुत्र पौत्रादि समुद्रस्तु धन धान्य आदि समुद्रस्तु ये चलन तुर्तुल हर आणि हे काचे करवंद खाणारे मामा आज इकडे बसले आहेत. नमस्कार नमस्कार हे आमच्याकडे भाऊ बसले आहेत. वाच्यताम वाच्यताम वाच्यताम. तर इकडे मामा बसले आहेत. नमस्कार. आमचा दादा म्हणजे नवरदेवाचा चुलतोय. काय बोलताय? गरमी वाढली आहे खूप. आणि आता इकडं नवरदेवाचा मंडप इकडं हवेशीर आहे मंडळी. आणि तर एवढं मंडळी जमली आहे ती नवरदेवाला उठणं लावण्यासाठी. पण त्याच्या अगोदर सर्व आप्तेष्ट नात्यांकडून नवरदेव आणि यजमानांचं औक्षण करतील. आमच्याकडे त्याला पैसा ओवाळणे असे म्हणतात. तर तो कार्यक्रम आधी तर मंडळी पुढील भागात भेटूया नवरदेवाच्या उठणे या कार्यक्रमाला. धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद. तर मंडळी हा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील भागात भेटूया. धन्यवाद.